वसई पश्चिम भुईगाव समुद्र किनाऱ्यावरच्या संरक्षणासाठीचा बंधारा उभारण्याचे काम परवानग्या मिळताच तात्काळ सुरू होणार. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे लेखी आश्वासन. वसई तालुक्यातील भुईगाव समुद्र किनाऱ्यावर वाढत्या भरतीमुळे ग्रामस्थांचे, शेतीचे व घरांचे संरक्षण करण्यासाठी प्रस्तावित बंधाऱ्याच्या उभारणीसाठी आवश्यक परवानग्या प्राप्त होताच कामाला तात्काळ सुरुवात करण्यात येईल, असे स्पष्ट लेखी आश्वासन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित यांच्या कार्यकारी अभियंता यांनी दिले आहे. आम आदमी पक्ष पालघर जिल्हा सचिव श्री जॉय जोसेफ फर्गोज यांच्या पाठपुराव्यानंतर महामंडळाकडून प्राप्त झालेल्या पत्रामध्ये खालील मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. कोकण आपत्ती सौम्यीकरण योजनेअंतर्गत प्रस्तावित वसई तालुक्यातील भुईगाव समुद्र किनाऱ्यावरील संरक्षण बंधाऱ्याच्या कामाचा समावेश पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून शासनाकडे शिफारस करण्यात आलेल्या कामांमध्ये करण्यात आला आहे. CWPRS पुणे या संस्थेकडून समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक तांत्रिक तपशील आणि आराखड्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार CRZ मान्यतेसाठी प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. सर्व परवानग्या प्राप्त झाल्यानंतर बंधाऱ्याच्या प्रत्यक्ष कामास तातडीने सुरुवात करण्यात येईल, असे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सदर प्रकल्पासंदर्भात सध्या कोणताही अडथळा नसून केवळ पर्यावरणीय व किनारपट्टी नियमांची मंजुरी प्रक्रियेत आहे. त्या पूर्ण होताच भुईगाव समुद्र किनाऱ्याच्या संरक्षणासाठीचे बांधकाम तातडीने हाती घेण्यात येईल, असेही लेखी स्वरूपात सांगण्यात आले आहे.